तर मंडळींना मी आलेले आहे आपल्या कांद्याच्या आरणीच्या शेतामध्ये. बघा 2 दिवसापूर्वी इतका सारा पाऊस झाला, इतका पाऊस झाला का आपल्याला अख्खं वावर ओललं दिसतंय. इकडं पुढं आपलं सपार होतं शेतामध्ये आल्यावर ते देखील पडून गेलं. तर ढगफुटीचंच वातावरण तयार झालं होतं. आणि इकडं बघू शकता सगळा ओलावा आहे, सगळं पुराने वाहून गेलेले आमचे वावरं बांध वगैरे, आणि सगळ्या आरणी पाण्यामध्ये भिजल्या गेल्या. तर अख्खं पाण्याच्या आरणीखाली ते पाण्याखाली आरणी झोपल्या. आणि बघा आता बायका भरतात. ते खूप सारं शेतकऱ्याचं नुकसान आहे. तर या नुकसानीला काही पारावारा नाहीये. तर ढगफुटीमुळे हे बघा सगळं आरणीमध्ये पाणी गेलं, बायका भरतात. हां, सगळं वरचा फक्त माल चांगला दिसतोय आपल्याला. सोन्यासारखी आरणी आणि सोन्यासारखा कांदा आहे. पण बघा तर हे का बायका भरतात. जो वर आहे ना तो दिसतोय. अर्ध्या आरणी पाण्याखाली गेलेलं आहे बघा, सगळं पाण्यात दिसतं. ते पूर्ण ओलावा आहे सगळं हे बघ, अर्ध्या पूर्ण. आणि इकडे बघा वरच्या साईडला कांदा चांगला दिसतोय आपल्याला. तर असा हा आपला गोळा माल एवढा सोन्यासारखा. तर लाल भडंग मैत्रिणी, तर सगळं पाण्याने सगळं नुकसान झालंय. जो आहे वरच्या गोण्या भरल्या ते इकडं. आणि बघा आता अर्धा कांदा खालचा सगळा ताडपत्री वाळत घातलेला आहे. आता या निसर्ग राजा पुढं हसावं का रडावं अशी गत झालेली मैत्रिणी. बघा हे कांदे सगळे निम्मे खालच्या साईडचे कांदे पाण्यात गाळामध्ये होते. आणि आता वरचा सुका कांदा भरायचं चाललंय. आणि हा कांदा बघा किती निम्म्याला जास्त कांदा आहे. आणि फक्त अर्धा कांदाच्या गोण्या भरल्या ते आपण. तर ही अशी एकच आरण नाही, आपली 4 वावराने आरणी आहेत. आणि सगळे 2 आरणी भरायच्या चालल्या, अजून 2 राहिले. आणि निम्मी नुकसान निम्म्याला होऊन जास्त पण कमी नाहीये. तर हे बघा त्या साईडला पण दिसतंय एक आरण भरते आपली तिकडं लांबपर्यंत. ना अजून 2 आरणी कशाचे